नमस्कार। अमरावती जिल्ह्यातील तिवसामधील श्री क्षेत्र शेंदूरजना बाजार येथील गुरु माऊली संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त कलश यात्रा काढण्यात आली होती। तर गुरुकुंज आश्रम येथून काढण्यात आलेल्या कलश पदयात्रेने पंचक्रोशी अक्षरशः भक्तिरसाने निनादून गेली। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रम येथील महासमाधीचे पूजन करून ही कलश यात्रा तिवसा शहरात विराजमान झाली आणि तेथून ढोल ताशे व मृदुंगाच्या निनादात पुण्यभूमी शेंदूरजना बाजार येथे पोहोचली। या प्रसंगी ठिकठिकाणी या कलश यात्रेचे पूजन व पुष्पवृष्टीने स्वागत देखील करण्यात आले। महोत्सवाचा पुण्यभूमी शेंदूरजना बाजार येथे पहाटे 5 वाजता सतीश सावरकर यांच्या हस्ते तीर्थस्थापना व श्रीकांत महाराज यांच्या हस्ते महासमाधीस अभिषेकाने प्रारंभ झाला। सकाळी 9 वाजता श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम येथून अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त कलश यात्रा निघाली होती। तेव्हा कलश यात्रेचे पूजन व राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे पूजन डॉक्टर अनिल सावरकर व जनार्दन पंत बोथे यांच्या हस्ते करण्यात आले। गुरुकुंज आश्रमहून तिवसा येथे पोहोचलेली ही कलश पदयात्रा गुरुग्राम शेंदूरजना बाजारकडे जात असताना तिवसा पेट्रोल पंप चौकात दिंडी मिरवणुकीची 1 किलोमीटर पर्यंत मोठी अशी रांग होती। या प्रसंगी रथावरील श्री संत अच्युत महाराजांच्या चरण पादुका, तुकडोजी महाराज व श्री चक्रधर स्वामी दत्तांच्या प्रतिमांवर व सहभागी भक्तांवर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली।